नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार नैवेद्य रवा ओल्या नारळाची खीर। मस्त अशी ही दिसत आहे, तशी चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला खीर बनवून घ्यायची आहे, तर त्यासाठी एक कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये 1 चम्मचभर तूप घालून घेतले आहे। तूप घातल्यानंतर 3 चम्मचभर रवा घालून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त रवा आपल्याला वापरायचा नाही। तर इथे 3 चम्मचच रवा वापरायचा, म्हणजे आपली खीर जास्त घट्ट होत नाही। तर बदामी रंग येईपर्यंत व्यवस्थित रवा परतून घ्यायचा। त्यानंतर 1 वाटी खवलेले ओले खोबरे घालून घ्यायचे। व्यवस्थित रवा आणि ओले खोबरे परतून घ्यायचे। तर 1 ते 2 मिनिटभर हे व्यवस्थित परतून घेते। तर इथे पाहताय थोडासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर त्याआधी इथे मी 1 वाटी घेतले, त्यानेच आपल्याला सर्व सामान घ्यायचं आहे, म्हणजे आपले माप अजिबात चुकत नाही। तर तुम्ही कोणतीही 1 वाटी घ्या आणि त्याने सर्व माप मोजून घ्या। तर इथे गरम केलेले अर्धा लिटर दूध घालून घेते। तर अर्धा लिटर दूध सर्वच इथे मी घालून घेतलेले आहे। वाटीचं प्रमाण पाहिलं तर 4 वाटी प्रमाण होऊ शकते। तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर 1 उकळी काढून घ्यायची। तर इथे पाहताय तुम्ही 1 उकळी व्यवस्थित अशी आलेली आहे। आता यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेते। तुम्ही थोडं जास्त गोड खात असाल तर पाऊण वाटी साखर घालू शकता। साखर घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आणि सतत हे हलवत राहायचं, म्हणजे आपली जी खीर आहे ती अजिबात बुडाला लागत नाही। आणि इथे पाहताय तुम्ही थोडी ही खीर घट्टसर होत आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। तर इथे मी काजू आणि पिस्ता घालून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हे व्यवस्थित परतला शिजवून घ्यायचं, 1 उकळी काढून घ्यायची। आता यामध्ये 1 चम्मचभर वेलची पावडर घालून घेते आणि परत व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं। जसजसे आपण शिजवून घेऊ तशी ही खीर घट्टसर होत जाते। तर इथे तुम्ही पाहताय खिरीचं टेक्स्चर आता थोडंसं घट्ट होत आलेली आहे। यामध्ये आपण रवा आणि ओले खोबरे घातलेले आहे, त्यामुळे खिरीचं टेक्स्चर घट्ट झालेलं आहे। इथे पाहताय तुम्ही खूपच मस्त अशी आपली ही दाणेदार खीर तयार होते। तर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे। आणि थंड झाल्यानंतर इथे पाहताय तुम्ही मस्त असं या खिरीचं टेक्स्चर आलेलं आहे। तर जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही आहे ही खीर। तर तुम्ही येत्या सोमवारी श्रावणी सोमवारी अशा पद्धतीने नैवेद्यासाठी खीर बनवून पहा, खरंच खूपच मस्त तयार होते। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।